स्वतः जाऊ आणि तपासू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर कोर्टाकडून आता पुन्हा एकदा सरकारला हे आदेश देण्यात आले। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलंय। अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। जरांगे पाटील यांना आझाद मैदान आता सोडावं लागणार आहे। जरांगेंना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी नाही। पोलिसांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली, तर परवानगी नाही तर त्यांनाही बाजूला करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। जरांगे पाटलांना आझाद मैदान सोडावं लागेल। जरांगे यांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी नाही तर त्यांनाही बाजूला करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। जरांगे पाटलांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। तर पोलिसांकडून जरांगेंना परवानगी नसल्याची नोटीस देण्यात आली, मात्र जरांगे पाटलांनी ही नोटीस स्वीकारली नाही। त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही। त्यानंतर आता कोर्टाच्या आदेशानुसार जरांगे पाटलांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। जरांगेंना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी नाही। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, जरांगे पाटील यांनी तर नोटीस स्वीकारली नाही, मात्र कोर्टानं असं म्हटलंय परवानगी नसेल तर त्यांनाही मैदान सोडावं लागेल। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर कोर्टानं 3 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे। कोर्टानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे मुंबई आम्हाला 3 वाजेपर्यंत सामान्य हवे आणि आम्ही स्वतः कोर्ट जाऊन तपासू असं कोर्टानं आज युक्तिवादावेळी सांगितलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे हे सध्या कोर्टाचा निर्णय जो आहे तो बघताना पाहायला मिळतात। थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे। ती म्हणजे या मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी नाही आणि परवानगी नसेल तर मैदान जे आहे ते 3 वाजेपर्यंत खाली करा अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत हायकोर्टानं दिलेल्या आहेत। त्यामुळे आता 3 वाजेपर्यंत नक्की काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 1.5 तासांचा वेळ आहे, मात्र सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे सध्या कोर्टाचा निर्णय जो आहे तो मोबाईलवरती बघताना पाहायला मिळतात। कोर्टामध्ये नक्की काय काय घडामोडी घडतायत याची माहिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील घेताना पाहायला मिळतात। मात्र थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील कोर्टाच्या निर्णयावरती काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 3 वाजेपर्यंत नक्की आता काय घडामोडी आझाद मैदानामध्ये घडणारे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोर्टाच्या युक्तिवादावेळी मनोज जरांगे यांच्या वकिलांकडून आज कोर्टामध्ये बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला, मात्र आज कोर्टानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्हाला 3 वाजेपर्यंत मुंबई जी आहे ती सामान्य हवी आहे। जर कदाचित ही परिस्थिती पूर्वपदावरती आली नाही तर आम्ही आमची एक टीम पाठवू, अन्यथा आम्ही कोर्ट म्हणून स्वतः जाऊन ही परिस्थिती तपासू अशा पद्धतीच्या सूचना आज कोर्टानं दिलेल्या आहेत। आणि परवानगी नाही तर मग आझाद मैदान जे आहे ते खाली करा अशा सुद्धा सूचना कोर्टानं दिलेल्या आहेत। त्यामुळे आता थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील यांची काय भूमिका असणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मनोज जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे कितीही पद्धतीचा दबाव आमच्यावरती आला तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। सरकार आम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करतंय। नक्कीच प्रदीप, थोडंसं थांबवतोय। गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, जरांगे पाटलांना आझाद मैदान सोडावं लागेल असं म्हटलं जातं, कारण कोर्टाकडून अर्थात त्यांना परवानगी नाही। या ठिकाणी कोर्टाचे आदेश आहेत की जरांगे पाटील यांना ही बाजूला करा म्हणून। निश्चितच कोर्टानं नुकतंच हे आदेश पारित केलेत का हे सुद्धा तपासून पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे। पण कोर्टानं जे म्हटलेलं आहे ते अत्यंत गंभीर आहे आणि त्यानुसार आझाद मैदान आणि आझाद मैदानच्या बाहेरचा जो परिसर आहे तो आता मराठा बांधव यांना खाली करावा लागणार आहे। पण ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। जीव गेला तरी चालेल पण आझाद मैदान सोडणार नाही आणि आरक्षणाच्या मागणीसाठी शेवटपर्यंतची लढाई लढू असा जो पवित्रा आहे तो सर्व मराठा बांधव आणि त्यासोबतच जरांगे पाटील यांनी यापूर्वीच भाषणातून बोलून दाखवलेला आहे। मी सध्या मुंबईच्या CSMTच्या बाहेरच्या परिसरामध्ये या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतो। ठिकठिकाणी जे मोठमोठे ट्रक्स आहेत, ट्रॅव्हलर्स आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर्स आहेत, त्यांची पार्किंग या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि मराठा आंदोलकांची जी खाऊ गल्ली आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहतोय मागच्या 5 दिवसांपासून याच ठिकाणी त्यांची जेवणं होत आहेत, याच ठिकाणी त्यांची आंघोळ होते, याच ठिकाणी त्यांचं उठणं बसणं होत आहे, झोपणं होत आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामी करण्यास कोर्टानं सांगितलेला आहे। नेमकी आता जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे आणि मराठा आंदोलकांना ते काय आवाहन करणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हजारोच्या संख्येनं जे मराठा बांधव आहेत ते सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात आणि एकंदरीतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर डबल पार्किंगमध्ये जे टेम्पो आणि गाड्या आहेत त्यांची सुद्धा पार्किंग करण्यात आलेली आहे। आणि कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे की जर 2:40 सर्व रस्ते रिकामी झाले नाहीत तर मात्र आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊ आणि प्रसंगी ही सगळी पाहणी करू आणि त्यानंतर कठोर निर्णय आम्हाला
घ्यावा लागेल। त्यामुळे नेमकी आता भूमिका मनोज जरांगे पाटील यांची काय असणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वी पोलिसांकडून या ठिकाणी उद्घोषणा केल्या जात होत्या की ज्या गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामागे दिलेल्या जागेमध्ये पार्क करण्यात यावा, पण त्याला कुठलाही फारसा प्रतिसाद मराठा आंदोलकांकडून मिळालेला नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टानं असं देखील म्हटलंय की एअरपोर्ट पासून घरापर्यंत एकही पेट्रोलिंग व्हॅन पोलिसांची त्यांना दिसलेली नाहीये आणि त्यामुळे नेमकी आता कोर्टाची भूमिका काय असणार आहे 2:40 किंवा 3 वाजता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असे सुद्धा संकेत हायकोर्टानं दिलेले आहे। त्यामुळे कोर्टाचा अवमान जर झाला असेल तर मात्र नेमकी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची काय असेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी खाऊगल्लीची दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जे आहेत या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि एकंदरीत नक्कीच गिरीश, नक्कीच 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा जे सुरू आहे ते बेकायदेशीर, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं कोर्टानं म्हटलंय। 2:40 कोर्टात येणार तेव्हा रस्ते मोकळे हवे। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय असंही कोर्टानं म्हटलंय, अन्यथा आम्ही कुणाला तरी पाठवून तपासू असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असंही कोर्टानं म्हटलंय। जरांगे पाटलांना आझाद मैदान सोडावं लागणार। जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाही तर आझाद मैदानातल्या आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टानं म्हटलंय। प्रदीप, हे अपडेट्स जे कोर्टातून समोर येत आहेत त्यानंतर तिथे काही प्रतिक्रिया उमटतायत का? जरांगे पाटील पुन्हा एकदा बोलणार आहेत का? त्यांची भूमिका कधीपर्यंत स्पष्ट होऊ शकते? सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांनी काही वेळापूर्वी कोर्टाचा निर्णय जो आहे तो मोबाईलवरती पाहिला, मात्र आता ते विश्रांती घेताना पाहायला मिळतात। अगदी थोड्या वेळात मनोज जरांगे यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट होऊ शकते, मात्र सकाळीच त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की आम्ही मरेपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही। त्यामुळे आता कोर्टानं दिलेला निर्णय, राज्य सरकारची भूमिका आणि मनोज जरांगे यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असणार आहे। अवघ्या 1.5 तासांचा वेळ आहे, 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मुंबई हायकोर्टानं दिलेल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकार मुंबई हायकोर्टाचा निर्णय पाळणार का, किंवा हायकोर्टानं जो निर्णय राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकारच्या नोटीसीची अंमलबजावणी मनोज जरांगे करणार का, हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र का सकाळी जी मनोज जरांगेंना नोटीस देण्यात आलेली होती ती नोटीस मनोज जरांगे यांनी स्वीकारली नाही, त्यावरती सही केली नाही। त्यामुळे आता मनोज जरांगे यांची भूमिका कोर्टाच्या निर्णयानंतर अतिशय महत्त्वाची असणार आहे। 3 वाजेपर्यंतचा वेळ राज्य सरकारला मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे, त्यामुळे अगदी थोड्या वेळात या आझाद मैदानामध्ये नक्की काय परिस्थिती होते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे या ठिकाणी मैदानामध्ये जे आहे ते काही वेळापूर्वी त्यांनी कोर्टाचा निर्णय जो आहे तो मोबाईलवरती पाहिला, मात्र कोर्टानं दिलेला निर्णय हे राज्य सरकार अंमलबजावणी करतं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोर्टानं काय निरीक्षणं जे आहे ते नोंदवलेली आहे, ते म्हणजे काही रस्त्यांवरती पेट्रोलिंग करणारी गाडी जी आहे ती आम्हाला कुठेही दिसली नाही। थेट न्यायमूर्तीच्या घरापर्यंत गाडी जी आहे ती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाली नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे अगदी 1.5 तासांमध्ये हा महत्त्वाचा वेळ असणार आहे। 2:40 वेळ कोर्टानं दिलेला आहे। आता कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून होते काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मुंबई हायकोर्टानं दिलेल्या आहेत। त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचा मान जो आहे तो राज्य सरकारकडून राखला जातो का अंमलबजावणी? नक्कीच प्रदीप, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तर आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सीएसएमटी परिसरात ते उपस्थित आहेत। गिरीश, 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे, तर मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। आता नेमकं जरांगे काय भूमिका घेत आहेत याकडे लक्ष असेलच, मात्र हे सर्व बेकायदेशीर सुरू आहे, मुंबई खाली करा असं आता कोर्टानं म्हटल्यानंतरच जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोतच प्रतिनिधींकडून। मात्र काय नेमकं म्हटलंय, 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलंय, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे हवे, आम्ही कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो। गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तपासू असंही कोर्टानं म्हटलंय। आत्ताच कारवाई करा, अन्यथा 3 वाजता ठोस निर्णय घ्यावा लागेल।
थेट या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. गिरीश, कोर्टानं म्हटलेले सगळी निरीक्षणं, सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्या समोर आहेत. काय या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आहेत? आणि सकाळी पण आपण पाहिलेलं होतं, काहीसा परिसर तो रिकामा करण्यात आलेला होता आंदोलकांकडून. मात्र आत्ताची नेमकी स्थिती काय आहे? नक्की श्रुती, आपण पाहतोय एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची सुनावणी मुंबईच्या हायकोर्टामध्ये होते, तर दुसरीकडे मुंबईच्या CSMT परिसरातले समोरचे जे 2 रस्ते होते, प्रमुख रस्ते, ते आता उघडे करण्यात आलेले आहेत. मात्र महानगरपालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग झालेली आहे. या ठिकाणी मराठा आंदोलकांची खाऊ गल्ली आहे आणि आता जेवण सध्या सुरू आहे. जेवण झाल्यानंतर या ठिकाणी लागलेले जे ट्रक आहेत ते दिलेल्या माहितीनुसार किंवा मिळालेल्या आदेशानंतर आता हळूहळू इथनं काढले जातील आणि नवी मुंबईला ते ट्रक पार्क केले जातील आणि मग पुढचा जो प्रवास आहे तो चर्चा करून आंदोलनासाठी जर बोलवण्यात आलं तर मात्र आम्ही ट्रेनने येऊ, अशी जी माहिती आहे ती बोलताना या सगळ्या मराठा बांधवांनी आपल्याला दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टानं स्ट्रिक्चर्स जे आहेत ते या ठिकाणी पास केलेले आहेत आणि परवानगी नाही आहे तर बाजूला काढा सगळ्यांना, असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि मुंबई पोलिसांनी आझाद मैदानासाठी परवानगी दिलेली नाही आहे, त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार तांत्रिकदृष्ट्या आझाद मैदानही रिकामं करावं लागेल सुद्धा कुठे ना कुठेतरी थेट संकेत जे आहेत ते कोर्टाकडून मिळत आहेत. सुनावणी 3 वाजेपर्यंत तहकूब आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय महत्त्वाचे आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याची जी वाट आहे ते सगळे मराठा आंदोलक सुद्धा पाहतात आहे. कारण आजचा दिवस आणि पुढचे 2 तास अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत सगळ्या मराठा आंदोलकांसाठी. मनोज जरांगे पाटील